करत गणपती बाप्पा मोरया म्हणत बाप्पाला इथे निरोप दिला जातोय। गिरगावातली ही दृश्य आपण पाहतोय। गिरगावामध्ये सुद्धा आता बाप्पा निघालेले आहेत, एकामागोमाग एक या सगळ्या मानाच्या गणपतींची मिरवणूक सध्या निघालेली आहे। अतिशय केसवाडी या ठिकाणी केसवाडीच्या गणपती बाप्पाची सुद्धा मिरवणूक निघालेली आहे आणि मोठ्या थाटात आता बाप्पा आपल्या सगळ्यांना निरोप देऊन जात आहेत। श्रॉफ बिल्डिंग कडून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी केली गेली, तर आता केसवाडीच्या बाप्पाचं सुद्धा इथून प्रस्थान झालेलं आहे। बाप्पा आता निघालेले आहेत। अतिशय मोठ्या संख्येनं इथे गणेश भक्त उपस्थित आहेत मिरवणुकीमध्ये। वर आपण पाहतोय राफेलची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे आणि राफेलच्या प्रतिकृतीमध्ये बाप्पाला फुलांची उधळण करत निरोप दिला जातो। तर दरवर्षी याचप्रमाणे खरं तर गर्दी होत असते, मात्र अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं गणेश भक्त या सगळ्या मिरवणुकांमध्ये सहभागी होत असतात। यासह कुठल्याही प्रकारचा अनुचित काही घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सुद्धा सतर्क असतं। प्रशासनातर्फे सुद्धा मोठी जय्यत तयारी केली गेलेली असते। ही सगळ्या मिरवणुका अगदी नियोजनबद्ध पद्धतीनं व्हाव्यात यासाठी आधीपासूनच नियोजन केलं जातं आणि सगळ्या गणेश भक्तांना बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये अगदी व्यवस्थितपणे सहभागी होता यावं यासाठी प्रशासनाने यंदा सुद्धा जय्यत तयारी केलेली आहे। आणि आता सध्या बाप्पा निघालेले आहेत, तर ही शान कुणाची, लालबागच्या राजाची असं म्हणत हे सगळे गणेश भक्त आता बाप्पाला निरोप देत आहेत। बाप्पाला निरोप देताना खरं तर दरवर्षी हाच उत्साह असतो, मात्र जड अंतःकरण असतं, पण तरी सुद्धा सगळे गणेश भक्त दरवर्षी बाप्पाला निरोप देण्यासाठी येत असतात। यंदा सुद्धा मानाच्या गणपतींची ही मिरवणूक आता त्याच थाटात, त्याच उत्साहात, त्याच आनंदात निघालेली आहे आणि इथे मोठ्या संख्येनं हे सगळे तरुण असतील, सगळे गणेश भक्त असतील, सहभागी झालेले आहेत। तर लालबागच्या राजाच्या दर्शनासह मानाच्या गणपतींचं दर्शन सुद्धा घेण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येनं लोक येत असतात। बाप्पा आता पारंपरिक वाद्यांच्या गजरात निरोप घेत आहेत। अतिशय वेगवेगळ्या प्रतिकृतींमधनं बाप्पाच्या या मूर्ती साकारण्यात येतात। आपण पाहतोय इथे नृत्य करताना बाप्पाची ही मूर्ती साकारण्यात आलेली आहे। ही लालबागच्या राजाची प्रतिकृती आहे, लालबागच्या राजाची ही मूर्ती आहे आणि अतिशय विलोभनीय, तितकीच सुंदर, तितकीच आकर्षक ही मूर्ती असते आणि ही मूर्ती बघण्यासाठी, बाप्पाचा चरणस्पर्श करण्यासाठी, बाप्पाला आपल्या डोळ्यात साठवून घेण्यासाठी हे सगळे गणेश भक्त रस्त्यांवर सुद्धा आपल्या या सगळ्या वाहनं लावून थांबलेले आहेत। या मिरवणुकीमध्ये जरी आपल्याला जाता येत नसलं तरी सुद्धा रस्त्यांवरून ही मिरवणूक पाहता यावी यासाठी हे सगळे पुलावरून सगळे मंडळी गणेश भक्त इथे दिसताना आपल्याला आपण पाहतोय। दुसरीकडे TV9च्या प्रेक्षकांना सुद्धा, ज्यांना कुणाला या मिरवणुकांमध्ये जाणं शक्य होत नाही, त्यांना TV9 मराठी अगदी घर बसल्या या सगळ्या मिरवणुकांचे अपडेट्स देणार आहेत। बाप्पाच्या निरोपाचे, विसर्जनाचे सगळे अपडेट्स TV9 मराठी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। यासोबतच या मिरवणुकांचे सगळे अपडेट्स तुम्ही घर बसल्या TV9 मराठीवर पाहू शकताय। मुंबई पुण्यासह अगदी राज्यभरात खरं तर गणेश भक्तांचा उत्साह पाहायला मिळतोय आणि त्याच उत्साहात, त्याच जल्लोषात मात्र जड अंतःकरणानं बाप्पाला आता निरोप दिला जातोय। बाप्पा आता मार्गस्थ झालेले आहेत। खरं तर मागच्या वर्षी लालबागच्या राजाचं विसर्जन दुसऱ्या दिवशी झालं होतं, कारण मोठ्या संख्येनं लोक आले होते आणि त्यामुळे भर पावसात सुद्धा लोक या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले होते। दरवर्षी खरं तर मोठ्या संख्येनं लोक येत असतात। यावर्षी सुद्धा इथे लोक आलेले आहेत आणि अतिशय विलोभनीय अशी ही मूर्ती इथे आपण पाहतोय। गरुडावरती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि वेगळ्या प्रकारचा हा देखावा खरं तर सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतोय। मानाच्या गणपती हे आहेत, गिरगावातली ही दृश्य सुद्धा आपण पाहतोय। गरुडावरती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि अतिशय वेगळ्या रूपात बाप्पा यांची ही मूर्ती इथे साकारण्यात आली आहे।
आपण या ढोल ताशाचा आवाज ऐकतोय आणि या ढोल ताशाच्या गजरात बाप्पाला निरोप दिला जातोय। हे मानाचे गणपती आहेत आणि एका मागोमाग एक या सगळ्या मानाच्या गणपतींची मिरवणूक आता निघालेली आहे। भक्ती रसानं